दिव्याची वात पूर्ण जळून न जाणे किंवा शिल्लक राहणे कोणता संकेत देते? नमस्कार मित्रांनो, प्रिय भक्तांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत, जी तुमच्या पूजाघर किंवा मंदिर आणि विशेष प्रसंगी जसे की दीपावली व्रत आणि अन्य धार्मिक अनुष्ठानांमध्ये दिवा लावण्याचे संबंधित आहेत. तुम्ही कधी विचार केला आहे का, किंवा कधी तुम्ही पाहिले आहे का की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तो तुमच्या जीवनात कोणते संकेत देतो? तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळून न जाणे किंवा ती अर्धवट जळून राहणे किंवा पूर्ण जळून जाणे. दिव्याची वात फूल बनण्याचा काय अर्थ आहे? तुम्हाला माहीत आहे का की आधीच जळालेल्या दिव्यात पुन्हा वात लावणे तुमच्या समस्या वाढवू शकते आणि किती काळ, किती वर्ष एकाच दिव्याचा वापर करणे शुभ मानले जाते. प्रिय भक्तांनो, आज आम्ही या सर्व रहस्यांवर प्रकाश टाकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की जेव्हा तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतो की अडथळे, हे महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. आणि ही माहिती पाहण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. प्रिय भक्तांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही तुमच्या पूजाघरात दिवा लावताना काही चुका करत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील. दिव्याची वात पूर्ण जळून जाणे किंवा काही भाग वाचणे यामागे विशिष्ट संकेत असतात, जे आपल्यासाठी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता वेळ न घालवता आपण थेट विषयावर येऊया. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा काही वेळा आपला दिवा अचानक विझतो, तर कधीकधी पूजा झाल्यावर दिवा लावून ठेवतो आणि काही वेळाने वात अर्धवट जळून राहते किंवा काही वेळा पूर्ण जळते आणि त्यात कुणी फूल तयार होते. या सर्व गोष्टींचे वेगवेगळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतात. सर्वप्रथम, जर दिव्याच्या वातीत फूल बनले तर त्याचा अर्थ काय होतो? प्रिय भक्तांनो, जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल बनत असेल तर याचा अर्थ असा आहे की भगवान तुमच्या प्रार्थनेला स्वीकारत आहेत आणि ते तुमच्या पूजेमुळे प्रसन्न आहेत. जर तुमच्या घरात दिव्य शक्तींची उपस्थिती असेल आणि त्या देखील पूजेमध्ये सहभागी होत असतील तर दिव्याच्या वातीत एकाहून अधिक फुले तयार होतात. आणि कधीकधी देवी देवतांचे रूपही दिसू लागते. म्हणूनच जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. दिवा लावण्याचे काही विशिष्ट नियम आहेत जे तुम्ही पाहिले पाहिजेत. जर तुम्ही आधीच जळालेल्या दिव्यात नवीन वात लावून पुन्हा दिवा लावत असाल तर यामुळे दुर्भाग्य तुमच्या मागे लागते. जर दिव्यात आधी जळालेली वातीची राख किंवा काजळी असेल आणि तुम्ही त्यात नवीन वात लावून दिवा तो प्रज्वलित केला तर देव प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात. यामुळे तुमच्या आयुष्यात गंभीर अडथळे निर्माण होतात. तुमची कामे बिघडू लागतात. तुमच्या तिजोरीतील धन कमी होऊ लागते आणि नवीन धनप्राप्तीचे मार्ग बंद होतात. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाला दिवा लावाल तेव्हा तो स्वच्छ आणि पवित्र असावा. प्रिय भक्तांनो, काही लोकांना सवय असते की ते काही दिवसांनी आपला दिवा बदलतात, पण असे करू नका. ज्या दिव्याने तुम्ही पूजा करता तो दिवा कधीही बदलू नका. तो दिवा सिद्ध होऊ द्या. जेव्हा एखादा दिवा दररोज भगवंतासमोर पेटतो तेव्हा तो देवाकाळानुसार सिद्ध होतो. देवाची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यामध्ये उतरते. तेव्हा तुम्ही तो दिवा पेटवता तेव्हा तुमचे तन आणि मन दोन्ही पवित्र होतात. म्हणूनच तुम्ही रोज तो दिवा स्वच्छ करा, त्यात नवी वात ठेवा आणि दिवा तो प्रज्वलित करा. तुम्ही ज्या वेळेस दिवा लावाल त्यावेळेस तो स्वच्छ करून त्यात पुन्हा वात लावा. पण जर तुम्ही चुकूनही हा दिवा बदलाल तर तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. म्हणूनच तुमचा दिवा कधीही बदलू नका.
बरेच वर्ष तुम्ही तोच दिवा सतत वापरा आणि देवासमोर सिद्ध होऊ द्या. याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या घरी दिसेल. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल, त्याला ताप येत असेल किंवा तो ताप उतरतच नसेल, तर हा दिवा काही वेळ पाण्याच्या भांड्यात ठेवा आणि ते पाणी त्या व्यक्तीला पाजा. 10 ते 15 मिनिटांनी ताप उतरायला चालू होईल. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात किंवा व्यवसायात कोणाची दृष्ट नजर लागली असेल आणि व्यवसाय नीट चालत नसेल, तर त्यात अडथळे येत असतील, तर हा दिवा तांब्याच्या भांड्यात पाण्यासह ठेवून रात्रभर तसेच ठेवा आणि त्यातील पाणी सकाळी तुमच्या घरात किंवा दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा. त्यामुळे तुम्हाला लगेच परिणाम दिसू लागतील. जेव्हा आपण सतत एकाच वस्तूचा वापर पूजेसाठी करतो, तेव्हा ती वस्तू शुद्ध होते आणि भगवंतांची ऊर्जा त्यात सामावते. म्हणूनच कधीही तुमच्या मंदिरातील दिवा बदलण्याची चुकूनही करू नका. प्रिय भक्तांनो, जर तुमच्या मंदिरातला दिवा तुटला असेल किंवा खराब झाला असेल किंवा तो खंडित झाला, तेव्हा तुम्ही तो दिवा बदलू शकता. पण तरीही तो दिवा फेकून देऊ नका, तर तो तुमच्या घरात सुरक्षित ठेवा, कारण तो भगवानाच्या सकारात्मक ऊर्जेचा भंडारा असतो. आता तुम्हाला हेही सांगते की जर तुमच्या दिवेची वात पूर्ण जळत नसेल किंवा त्यामध्ये तूप शिल्लक राहत असेल किंवा तेल शिल्लक राहत असेल, तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो. प्रिय भक्तांनो, आपण पाहूयात. जर तुम्ही कोणत्याही झाडाची पूजा करत असाल आणि त्या पूजेमध्ये पेटवलेला दिवा पूर्ण जळत नसेल किंवा त्यातील तूप राहत असेल, तर तुमच्या घरात आजारपणे वाढू शकतात आणि हा आजार तुम्हाला सहज सोडणार नाही. म्हणूनच तुम्ही कोणत्याही झाडाखाली जर किंवा मंदिराच्या बाहेर इतर कोणत्याही ठिकाणी पूजा करत असाल, तेव्हा नक्की पहा की दिव्याची वात पूर्णपणे जळाली आहे का, की शिल्लक राहिली आहे आणि त्यात तेल उरले आहे का. हे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. तसेच जर तुमच्या घरातील मंदिरात दिव्याची वात पूर्ण जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विझत असेल, तर हे संकेत देतात की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे. ही ऊर्जा तुमच्या पूजेमध्ये अडथळे आणण्याचे काम करत आहे. तर तुम्ही आपल्या घरात जर वाईट शक्ती असतील किंवा अशा नकारात्मक ऊर्जा असतील ज्या तुमच्या घरात भगवंतांची कृपा नको असते, तर त्या तुमची पूजा यशस्वी होऊ देत नाहीत. कारण एका ठिकाणी एकाच प्रकारची ऊर्जा टिकू शकते. सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्तींनाही कधीच नको असते की तुमच्या घरात देवी देवतांची कृपा राहावी. जर भगवंतांची कृपा तुमच्या घरावर असेल, तर या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव संपतो. म्हणूनच या वाईट शक्ती तुमच्या पूजेत अडथळे आणतात. त्यामुळे दिवा वारंवार विझतो आणि वात पूर्णपणे जळत नाही. या सर्व गोष्टींपासून बचाव करण्यासाठी तुम्ही चांगल्या मनाने भगवंताचे स्मरण केले पाहिजे. जेव्हा तुम्ही दिवा लावाल, तेव्हा भगवंताकडे प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूची जी सर्व नकारात्मक ऊर्जा दूर जावी आणि भगवंतांच्या कृपा तुमच्यावर सदैव राहावी. या नकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी दिवा लावताना गंगाजलाने एक गोल वर्तुळ तयार करा आणि त्याच्या आतमध्ये दिवा ठेवा. कारण गंगाजल अत्यंत पवित्र मानले गेले आहे आणि महादेवाचा आशीर्वाद त्याला प्राप्त आहे. गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही, त्यामुळे ती कधीही खराब होत नाही आणि प्रत्येक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित करते. जर तुम्ही गंगाजलाने तयार केलेल्या वर्तुळात दिवा ठेवला, तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या पूजेत अडथळा आणू शकणार नाही आणि तुमचा दिवा विझूही शकणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमची पूजा पूर्ण करू शकता कोणत्याही अडचणींशिवाय आणि देवी शक्ती तुमच्या जीवनात कृपा आणि आशीर्वाद देत राहील.
तर दिव्याविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली? ती आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.